हाय फ्रेंड्स, स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण महिन्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. यंदा 2026मध्ये श्रावण महिना कधी येतोय, महत्त्व, नियम आणि माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर फ्रेंड्स, हिंदू धर्मग्रंथ आणि शास्त्रानुसार श्रावण हा केवळ एक महिना नाही, तर तो भक्ती, संयम, उपासना आणि आत्मानंदाचा एक मोठा उत्सव आहे. असे मानले जाते की श्रावण महिन्यात संपूर्ण पृथ्वीवर सकारात्मक ऊर्जा आणि शिवतत्व अत्यंत सक्रिय असते. पण श्रावण महिना भगवान शिवाला एवढा प्रिय का आहे, यामागे एक अत्यंत महान पौराणिक कथा आहे. आज आपण जाणून घेणार आहोत. जेव्हा देव आणि दानवांनी मिळून समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातून एक अत्यंत भयंकर विष बाहेर पडले, ज्याला हलाहल विष म्हणतात. हे विष एवढे दाहक होते की त्यामुळे संपूर्ण सृष्टीचा विनाश झाला असता. जगाचे रक्षण करण्यासाठी आपल्या दयाळू आणि भोळ्या महादेवांनी ते विष स्वतः प्राशन केले आणि आपल्या कंठात धारण केले. यामुळे महादेवाचा कंठ निळा पडला आणि त्यांना नीलकंठ हे नाव मिळाले. विषाचा भयंकर दाह शांत व्हावा आणि महादेवांना शीतलता मिळावी म्हणून सर्व देवांनी आणि ऋषीमुनींनी महादेवांवर निरंतर जलाभिषेक केला. याच महान घटनेचे स्मरण म्हणून आणि महादेवाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजही श्रावण महिन्यात शिवलिंगावर जल, दूध आणि बेलपत्र अर्पण करण्याची पवित्र परंपरा पाळली जाते. यंदाच्या श्रावण महिन्याच्या महत्त्वाच्या तारखांबद्दल. पंचांगानुसार यंदा श्रावण महिन्याची सुरुवात 13 ऑगस्ट 2026 वार गुरुवारी होत आहे आणि या श्रावण महिन्याची सांगता 11 सप्टेंबर 2026 वार शुक्रवारी होणार आहे. भगवान महादेवाला श्रावणी सोमवार अत्यंत प्रिय असतात. या दिवशी केलेला उपवास आणि शिवपूजा भक्ताच्या जीवनातील सर्व दुःखे आणि संकट दूर करते, अशी दृढ श्रद्धा आहे. यंदाच्या श्रावणात एकूण 4 श्रावणी सोमवार येत आहेत. त्यांच्या तारखा: पहिला श्रावणी सोमवार 17 ऑगस्ट 2026, दुसरा श्रावणी सोमवार 24 ऑगस्ट 2026, तिसरा श्रावणी सोमवार 31 ऑगस्ट 2026, चौथा श्रावणी सोमवार 7 सप्टेंबर 2026. या 4ही सोमवारी शिवाची उपासना केल्याने अनंतपटीने पुण्यफळाची प्राप्ती होते. श्रावणी सोमवारी महादेवाची पूजा कशी करावी? ही पूजा अतिशय साधी आणि भावपूर्ण असावी. श्रावणी सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ किंवा पांढरे फिकट रंगाचे वस्त्र परिधान करावे. घरात किंवा जवळील शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर शुद्ध पाणी, गंगाजल आणि शक्य असल्यास पंचामृताने अभिषेक करावा. महादेवाला पूजेमध्ये काही विशेष वस्तू आवर्जून अर्पण कराव्यात. स्वच्छ आणि अखंड 3 पानांचे बेलपत्र, धोत्र्याचे फूल व फळ, पांढरी स्वच्छ फुले, भस्म आणि पांढरे चंदन, अक्षता न तुटलेले तांदूळ, सात्विक फळे आणि नैवेद्य. अभिषेक किंवा पूजा करताना मनातल्या मनात ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा निरंतर शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा निरंतर जप करावा. लक्षात ठेवा, आपले महादेव हे अत्यंत भोळेनाथ आहेत. त्यांना महागड्या वस्तू किंवा मोठ्या अवडंबराची गरज नसते. त्यांना हवी असते फक्त तुमची खरी निर्मळ भक्ती आणि श्रद्धा. श्रावण महिना हा महिलांसाठी आणि स्त्रियांसाठी अत्यंत विशेष आणि आनंदाचा मानला जातो. पौराणिक कथेनुसार आता माता पार्वतीने भगवान शिवाला पतिरूपात प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती आणि श्रावण महिन्यातच त्यांचा पवित्र विवाह संपन्न झाला होता. म्हणूनच अविवाहित मुली इच्छित योग्य आणि गुणी जीवनसाथी मिळावा म्हणून श्रावणी सोमवारचे व्रत करतात. तर विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदावी म्हणून शिवपार्वतीची पूजा करतात. महाराष्ट्रात श्रावणी सोमवारी शिवमूठ वाहण्याची एक सुंदर आणि समृद्ध परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे. शिवमूठ म्हणजे भगवान शिवाला प्रत्येक सोमवारी एका विशिष्ट धान्याची मूठभर अर्पण करणे. या परंपरेमागे
निसर्गाविषयीचा आदर, कृतज्ञता आणि अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद प्राप्त करण्याचा भाव असतो. पहिला श्रावणी सोमवार 17 ऑगस्ट 2026. तांदळाची शिवमूठ. धान्य तांदूळ. अक्षता महत्त्व. तांदूळ हे शुद्धता, समृद्धी, अन्नपूर्णता आणि शुभतेचे प्रतीक मानले जाते. पहिल्या सोमवारी शिवलिंगावर तांदळाची शिवमूठ वाहून आपल्या कुटुंबात अन्नधान्याची आणि सुखाची कधीही कमतरता भासू नये, अशी प्रार्थना केली जाते. दुसरा श्रावणी सोमवार 24 ऑगस्ट 2026. तिळाची शिवमूठ. धान्य तीळ, पांढरे किंवा काळे तीळ. महत्त्व. धार्मिक विधींमध्ये तिळाला विशेष महत्त्व आहे. दुसऱ्या सोमवारी तिळाची शिवमूठ वाहिल्याने संचित पापांचा नाश होतो, पितरांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि जीवनातील सर्व नकारात्मकता दूर होते. तिसरा श्रावणी सोमवार 31 ऑगस्ट 2026. मुगाची शिवमूठ. धान्य अख्खे हिरवे मूग. महत्त्व. मूग हे सात्विक आणि पौष्टिक धान्य आहे. हिरवा रंग नवजीवन आणि आरोग्याचे प्रतीक आहे. तिसऱ्या सोमवारी मूग अर्पण केल्याने उत्तम आरोग्य, मानसिक शांतता आणि कुटुंबाची प्रगती साधली जाते. चौथ्या श्रावणी सोमवार 7 सप्टेंबर 2026. गव्हाची शिवमूठ. धान्य गहू. महत्त्व. गहू हे समृद्धी, भरभराट आणि स्थैर्याचे प्रतीक आहे. शेवटच्या सोमवारी गव्हाची शिवमूठ वाहून व्यवसायात यश, आर्थिक प्रगती आणि जीवनात स्थैर्य लाभावे, अशी प्रार्थना केली जाते. थोडक्यात सांगायचे तर तांदूळ म्हणजे शुभ सुरुवात, तीळ म्हणजे पापक्षय व आत्मशुद्धी, मूग म्हणजे आरोग्य व सकारात्मकता आणि गहू म्हणजे आर्थिक संपन्नता. अशा प्रकारे भक्तीचा हा प्रवास अन्न, शुद्धता, आरोग्य आणि समृद्धी या 4 टप्प्यात पूर्ण होतो. श्रावण महिन्याचे पूर्ण फळ आणि महादेवाची कृपा मिळवायची असेल तर या महिन्यात काही साधे आणि महत्त्वाचे नियम पाळणे गरजेचे आहे. काय करावे? दररोज शक्य असल्यास सात्विक आहार घ्यावा आणि मन स्वच्छ ठेवावे. गरजू आणि गरीब व्यक्तींना अन्न किंवा वस्त्राचे दान करावे. घरात रोज सकाळी व संध्याकाळी दिवा लावून ओम नमः शिवाय जप करावा. काय टाळावे? या संपूर्ण महिन्यात मांसाहार आणि मद्यपान पूर्णपणे टाळावे. कोणाबद्दलही वाईट विचार, राग, द्वेष किंवा व्यर्थ वादविवाद करू नयेत. घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींचा किंवा कोणाचाही अनादर करू नये. श्रावण हा केवळ उपवासाचा महिना नाही तर आपले विचार, मन आणि आचरण शुद्ध करण्याचा काळ आहे. तर फ्रेंड, अशा प्रकारे आपला व्हिडिओ इथे समाप्त होत आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय.